तर बघा मैत्रिणींनो, माझ्या पुष्पा पराते या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणी, आज मी इथे नवीन डिश घेऊन आलेली आहे आणि ही म्हणजे आता गौरी गणपतीला इथे आपल्याला करंजीचा फुलोरा करायचा असतो. तर हा फुलोरा करंजी कशी बनवायची तो व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे. तर इथे बघा, इथे एक कढई ठेवलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच इथे छान जे गाईचं तूप आहे छान टाकून घेतलेलं आहे. जास्त आपल्याला तूप घ्यायचं नाही आहे, कारण मला यामध्ये खवासुद्धा मिक्स करायचा आहे. म्हणून मी इथे बघा, इथे 3 ते 4 फक्त 2 ते 3 चम्मचच इथे तूप घेतलेलं आहे. आणि इथे बघा, इथे जो रवा आहे मी इथे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. आता इथे बघा, हा जो रवा आहे मी छान इथे भाजून घेणार आहे. तर हा जो रवा मी इथे तुपामध्ये मिक्स करून घेत आहे आणि छान आपल्याला थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत हा होऊ द्यायचा आहे आणि कमी पॉवरवरच हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा, हा जो रवा आहे तो छान ढळवत राहायचा, जेणेकरून तो खाली लागायला नको. आणि इथे बघा, थोडा कलर चेंज झालेला आहे आणि इथे मग छान इथे थोडा इथं सुकाच झालेला आहे, कारण की मी इथे तूप जास्त वापरलेलं नाही आहे. कारण हा जो रवा आहे हा इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. कारण की हा बघा, हा जो रवा आहे हा सिल्वर कॉईनचा रवा आहे आणि हा थोडा जास्त हा सुजीचा रवा आहे. म्हणजे हा थोडा जास्त जाडा असतो आणि आपल्याला इथे जाडा रवा पाहिजे नको आहे करंजीला. तर इथे मी काय करणार आहे, हा जो रवा आहे छान भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून इथे काढून घेणार आहे. तर इथे बघा, हा रवा छान भाजून होईपर्यंत इथे बघा थोडा कमी पॉवरवर इथे थोडा रवा होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत इथे बघा, मी इथे 1 ते 1.5 वाटी इथे मैदा घेतलेला आहे आणि मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं इथे किंचितसं मीठ यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून याची चव आहे ही फिक्की वाटायला नको. त्यानंतर 2 ते 3 चम्मच इथे मी गरम करून इथे तूप घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर बघा, मी इथे हे भिजवायला इथे दूध घेतलं आहे, कारण की मला इथे पांढऱ्या शुभ्र अशा करंज्या बनवायच्या आहे. त्यासाठी मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर मी ते दुधानेच हे सगळं जी कणिक आहे, ही जी पीठ आहे, पूर्ण हे मैद्याचं पीठ आहे, ते मी इथे भिजून घेणार आहे. आणि बघा, इथे छानसं इथे गोळा तयार झालेला होत आहे आणि हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला बघा, इथे 2 ते 3 मिनटं तो किंवा 5 मिनटं तो झाकून ठेवायचा आहे. आता इथे छानसा हा गोळा इथे तयार झालेला आहे. ह्याला थोडं तूप टाकून पुन्हा आपल्याला तो छान मळून घ्यायचा आहे. तर पण इथे आधी मी इथे 5 ते 6 मिनटं तो इथे मळू देणार आहे. आता इथे बघा, आपला जो रवा आहे तो छान इथे ब्राऊन कलर आलेला आहे, छान भाजला गेलेला आहे. आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे मोठं साईजचं मी भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये हा रवा घालायचा आहे आणि इथे याला थोडं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी इथे बारीक करून घेणार आहे. तर बघा, मस्त असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे. रवा हा मस्त बारीक झालेला आहे. तर इथे बघा, आता इथे पुन्हा मी इथे कढई घेतलेली आहे. आता मी इथे आधी इथे जो खवा घेतलेला आहे, तो 1 वाटी खवा घेतलेला आहे, तो मी इथे छान थोडा इथे खवा इथे जे गडे आहे ते पूर्ण मिक्स करून घेणार आहे. म्हणजे इथे थोडा आपल्याला हा जो खवा आहे तो छान गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे कमी पॉवरवरच तो थोडा इथे पातळ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे बघा, हे जे ओलं खोबरं आहे, हे ओलं खोबरं आणि यामध्येच मी साखर घातलेली होती, कारण मी इथे उकडीचे मोदक बनवण्यासाठी सारण केलेलं होतं. आता इथे थोडं उरलेलं सारण होतं, तर मी इथे या करंजीमध्ये ते ॲड करून घेतलेलं आहे. आता इथे बघा, इथे बघा, त्यानंतर मी इथे रवा घातलेला आहे. जो मी इथे रवा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, तोच इथे घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे तुपाचा वापर कमी केलेला आहे, पण आता इथे बघा छानसं इथे ओलसर इथे हे सारण तयार झालेलं आहे. त्यानंतर मी ते 1 वाटी खोबरा खीस घातलेला आहे. आता हे जे खोबरा खीस आहे ते सुकं घालायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी इथे पूर्ण इथे पिठी साखर घातलेली आहे. आता या पिठी साखरमध्येच मी वेलचीसुद्धा पावडर ॲड केलेली आहे, म्हणून मी इथे एक्स्ट्रा वेलची पावडर इथे टाकणार नाही आहे. तर इथे बघा, छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे
आणि कमी पावरच हे होऊ द्यायचं आहे. तर आता इथे बघा ही जी साखर आहे, पिठी साखर छान या रव्याला आणि सर्व सारणाला लागलेली आहे. बघा छान मिक्स झालेली आहे आणि आपलं सारण हे मस्त तयार झालेलं आहे. आता इथे मी थोडं काजू आणि बदामचं काजू आणि बदाम आहे त्याची इथे थोडी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये घालायची आहे. म्हणजे चवीला खूप सुंदर असं हे सारण तयार होणार आहे. आणि मस्त हे 4 ते 5 साहित्य टाकून हे सारण मी इथे बनवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इथे बनवू शकता. मस्त अशा करंज्या इथे तयार होणार आहे. तर आता इथे बघा इथे काय केलं, जो मी इथे गोळा तयार करून घेतलेला होता तो छान मळून घ्यायचा आहे. आणि बघा इथे छानसा इथे गोळा हा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडी कणिक घ्यायची आहे बघा. थोडं इथे मैदा घ्यायचा आहे आणि इथे बघा हे जो मी साचा आहे, हा साचा मी लाकडे घेतलेला आहे आणि हा मी मार्केटमधूनच आणलेला आहे. तर इथे बघा इथे छोटे छोटे आपण जसे पुऱ्या करतो आहे तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तर मी आधी सर्व गोळे करून घेणार आहे, कारण मला पटकन अशा झटपट अशा ह्या करंज्या बनवायच्या आहे. आणि इथे मला ज्या ह्या करंज्या आहेत त्यामध्ये ठेवायच्या आहे. तर इथे बघा मी इथे काय करणार, इथे 8 ते 10 इथे गोळे करून घेतलेले आहे. आता याचे मी इथे छोटे छोटे इथे पुऱ्या करून घेणार आहे. म्हणजे जसं आपण पुऱ्या करतो आहे तसंच लाटून घ्यायचं आहे. आणि छान इथे आपल्या जे करंजीच्या साच्यामध्ये मावेल अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे हे ज्या पाते आहे किंवा पुऱ्या आहे ह्या मी इथे करून घेत आहे. आणि पटकन अशा ह्या 8 ते 9 पुऱ्या मी इथे लाटून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला करंजी भरून घ्यायची आहे. तर मैत्रिणी बघा अशा झटपट अशा ह्या जर आपल्याला करंज्या करायच्या असेल तर ही ट्रिक्स वापरायची असते, की आपण जर एकाने जर 10 पात्या करून ठेवल्या आणि पुन्हा ते करंज्या भरल्या तर पटकन आपल्या करंज्या इथे तयार होणार आहे. एक एक करत बसलो तर वेळ लागणार आहे. तर इथे बघा 10 ते 8 9 ते 10 इथे आपल्या पाते तयार झालेले आहे, जे पुऱ्या तयार झालेले आहे. आता इथे बघा हे मी इथे जे साचा घेतलेला त्यामध्ये थोडं आपल्याला कणिक लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा हा साच्यामध्ये बरोबर अशा प्रकारे हा जी एक पुरी आहे ती इथे ठेवायची आहे. आणि इथे बघा हे जे सारण मी बनवलेलं आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता इथे हे झाल्यानंतर इथे साईडला थोडं कॉर्नरला आपल्याला पाणी लावायचं आहे, जेणेकरून ती छान करंजी छान चिपकायला हवी. तर इथे बघा दोन्ही साईड चांगलं चिपकायला पाहिजे यासाठी पाणी वापरायचं आहे. आणि जर आपण ते दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तो उरलेला जो गोळा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा मस्त अशी करंजी तयार झालेली आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा आता गौरी गणपती आलेले आहे आणि गौरी गणपतीला ह्या जो फुलोरा आहे, म्हणजे ह्या करंज्या फुलोऱ्यासाठी करायच्या असतात. तर पटकन कशा करायच्या, कारण गौरी गणपतीमध्ये खूप घाई असते. आणि इथे बघा ही घाई असल्यामुळे इथे बघा हे ज्या करंज्या पटकन अशा पद्धतीने जर केल्या तर पटकन लवकर तयार होणार आहे आणि चव पण छान येणार आहे. आता इथे बघा ही पण करंजी मी इथे भरून घेत आहे आणि झटपट अशी ही करंजी मी इथे भरून घेत आहे. आपल्याला पाणी लावायचंच आहे, जेणेकरून ती करंजी म्हणजे निघणार नाही आणि तेलामध्ये फुटणार पण नाही. तर इथे बघा इथे अशा प्रकारे साईड छान दाबून घ्यायचे आहे आणि उरलेला जो गोळ्याचे हे आहे गोळा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा इथे अशा प्रकारे मी इथे 8 ते 9 इथे करंज्या करून घेणार आहे. तर बघा मित्रांनो झटपट अशा ह्या करंज्या तुम्हीसुद्धा आता गौरी गणपतीसाठी करू शकता. तर इथे फक्त मी इथे 5 ते 6 साहित्यावरचं सारण बनवून घेतलेलं आहे. म्हणजे जे आतमध्ये भरण्यासाठी जे आपल्याला लागते हे सारण ते मी इथे बनवलेलं आहे. आणि आता बघा हा जो गोळा उठला त्यानंतर मी करून घेणार आहे. आता इथे बघा अशा ह्या प्रकारे हा 8 ते 10 करंज्या इथे तयार झालेल्या आहे. आता आपल्याला इथे कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे तेल गरम झालेलं आहे. आता गरम झाल्यानंतर बघा आता या करंज्या आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहे. तर मी इथे एक एक करंजी या तेलामध्ये सोडून घेणार आहे. तर एका वेळेस मी 3 ते 4 करंज्या इथे टाकून घेणार आहे. तर यामध्ये मी इथे 3 करंज्या टाकून घेतलेल्या आहे. आणि ह्या करंज्या बघा कमी पावरवरच आपल्याला तळून घ्यायच्या, जेणेकरून हे जे करंज्या जळणार नाही आणि कलर पण त्याचा चेंज होणार नाही. म्हणजे आता बघा ही जी पांढरी करंजी पांढराच कलर इथे तयार झालेला आहे. आणि बघा जास्त इथे शिजू द्यायची नाही, खूप इथे कडक म्हणजे खूप इथे ब्राऊन कलर येईपर्यंत ही करंजी शिजवायला नाही आहे. तर आपल्याला बघा इथे व्हाईटच कलर हा पांढराच कलर या करंजीचा हवा आहे, कारण की ही जी करंजी आहे ही जी पाती आहे ही पातळ असते म्हणून करंजी लवकर शिजल्या जाते.
तर इथे बघा हे पुन्हा मी इथे करंज्या टाकून घेणार आहे. आता बघा तेलात जर करंज्या टाकल्यानंतर बघा छान अशा फुगत आहे आणि आकार पण खूप छान आलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा गौरी गणपतीसाठी अशा प्रकारे झटपट अशा ह्या करंज्या बनवू शकता. आणि ह्या ज्या करंज्या त्या करंज्याचं सामान बाजारामध्ये आरामशीर मिळते. पण तर इथे बघा आपल्याकडे खवा जर नसेल तर तुम्ही खवा नाही टाकला तरी चालेल. खोबरा कीस आणि रव्याचं सुद्धा अशा प्रकारे तुम्ही करंज्या बनवू शकतात. नाहीतर आपण जे तीळ असते, तीळ, शेंगदाणे आणि गुळाच्या सुद्धा अशा प्रकारे करंज्या बनवू शकता. तर इथे बघा मैत्रिणींनो, मी इथे ह्या ज्या करंज्या आज आपल्यासोबत इथे शेअर केलेले आहे. तर माझं हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जेणेकरून आता पुन्हा दिवाळी येत आहे किंवा नवरात्री येत आहे, नवरात्रीनंतर दिवाळी येणार आहे. तर मी छान छान अशा रेसिपीज किंवा ब्लाऊजचे व्हिडिओ आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगाल आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. अशा ह्या करंज्या बनलेल्या आहे बघा. छान असा कलर आलेला आहे आणि व्हाईटनेस पण आलेला आहे. धन्यवाद.